मोलतळेकर अँड संदीप थापड ज्याने पहिल्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती आपल्या संघाकरता, आता तेच सातत्य पाहायचं, तेच कामगिरी कशा प्रकारे करतील हे दोन बॅटर आपण पाहणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा पण पाहतोय. आई सोनसरी ट्रॉफी 2025 हे शानदार आयोजन आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर जेदावी स्पोर्ट्स गिरीज संघाने क्वालिफाय केलेला टॉप 4 मध्ये. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाकडून संतोष कोम हा गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर पंचांचा इशारा आलेला आहे. वैभव धोम सरांचा आलेला आहे. पहिल्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. स्ट्राईक एंडला बॅटर अमोल तळेकर, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो संदीप थापड असणार आहे. त्याच्या विरोधात गोलंदाज आपण पाहणार आहोत संतोष कोम, एक लेजंड क्रिकेटर आहे बेबीपाडा या संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस काय करते मजरीच्या आतमध्ये अपील आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर अतिशय सुरेख सुरुवात संतोष मार्फत झालेली आहे. चेंडूला कट करायचा प्रयत्न होता अमोल याचा, परंतु चेंडू बॅटची एज लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. पहिला धक्का लागला जातोय तो म्हणजे जीवदानी 11 बॉलिंग संघाला. बॅटर अमोल तळेकर शून्यावर बाद होऊन तंबूत परततोय. शून्यावरती बाद झालेला, गोल्डन डक वरती बाद झालेला बॅटर अमोल तळेकर. त्याच्या जाग्यावर नवीन फलंदाज सनील सावरे हा बॅटर मैदानामध्ये एंटर होईल. स्ट्राईक एंडला असेल सनील सावरे. जर पाहिलं तर डेफिनेटली पहिल्या दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली होती. आता मात्र तेच गरज असेल त्याच्या संघाला त्याच कामगिरीची. आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करेल बॅटर. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे सनील सावरे. गोलंदाज संतोष कोम. पहिल्या चेंडूमध्ये विकेट त्याने प्राप्त केलाय. आत्मविश्वास वाढला असेल या बॉलरचा. या वेळेला जर पाहिलं तर खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. खेळायचं होतं ऑन साइडला. फुटवर्क पाहायला मिळत नाहीये बॅटर सनीलच्या माध्यमातून. तो यावेळेस जर पाहिलं तर बीट होतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. संतोष कोम एक अनुभवी गोलंदाज आहे या संघाचा. त्याच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी, चांगला क्लास तो दर्शवतोय आपल्या षटकामध्ये. षटकातील तिसरा चेंडू असेल संतोष याचा. आता मात्र फुल टॉस चेंडू हवेमध्ये. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट. यावेळेस जर पाहिलं तर ऑनसाइडच्या दिशेने फटका मात्र खेचला होता. फटका मात्र फसला होता. झेल घेण्याची संधी मात्र होती ऑनसाइडला, परंतु झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाचा अकाउंट मात्र ओपन झालेला आहे जीवदानी 11 बॉलिंग संघाचा. आता मात्र स्ट्राईक एंडला संदीप तळेकर असेल. संतोष तयार. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटची एज लागून साईल. काय करते मजरेच्या आतमध्ये थोडासा दुखावत झालेले आहे. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न होता विकेट किपरचा. जर पाहिलं तर डेफिनेटली चेंडूवर झेप घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल शॉर्ट टर्मच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद 2. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्णायक षटक हाताळतोय. पहिला षटक हाताळतोय गोलंदाज संतोष कोम. षटकातील 5वा बॉल असेल फलंदाज सनील साडे. या वेळेला सुंदर फटका. अतिशय चांगला फटका. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांवर साडे षटकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर सनील याने. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती. त्या चेंडू जर पाहिला तर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करतो. चेंडूला पाठवतो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांवर साडे षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस पुढचा बॉल. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या समाप्तीनंतर 9 धावा. षटक संपलेलं आहे पहिलं. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मध्ये पाहायचा कोणता नवीन गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाच्या माध्यमातून, हे आता आपण पाहणार आहोत. तसे 2 षटकामध्ये पाहायचं आहे किती धावांपर्यंत बदल मारतो तो म्हणजे जीवदानी 11 बॉलिंग संघ. हा सुद्धा एक चांगला संघ आहे.
दोन संघाच्या दरम्यान एक चांगले फाईट, चांगली लढत पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. पहिला सेमीफायनल आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आईस संस्थेने ट्रॉफीचं हे शानदार आयोजन आहे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्रेम जाधव हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर हायवे एंडने सुरुवात करेल. त्याच्या विरोधात बॅटर सनील आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस स्ट्रॅम स्टोक बॅटची एज, चेंडूच्या खाली विकेट किपर येतोय आणि सुंदर झेल मात्र कंप्लीट करतोय. आणखी एक फलंदाज बाद होईल तो म्हणजे सनील सावरे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर जर पाहिलं तर नक्की चुकीचा फटका खेळला होता बॅटर सनील याने. खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडूची टॉप एज लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. आणखी एक फलंदाज बाद झालेला सनील सावरे. त्याचा जर विचार केला तर त्याने 8 धावा बनवल्या आपल्या संघाकरता. 8 धावांची खेळी केरून तो आता मात्र तंबूच्या परतीला जर पाहिलं तर निघून जातो. त्याच्या जाग्यावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. जतीन चौधरी असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज प्रेम जाधव पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र विकेट संपादन केलेले आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती गोलंदाज संतोष याने, त्याच प्रकारे सुरुवात करतोय गोलंदाज प्रेम जाधव. यावेळेला शॉर्ट पेच चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढला. चेंडू जाईल मिडॉनला. 1 धाव मात्र कंप्लीट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज प्रेम तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. बॅटर संदीप याला. संदीप थापड एक जर पाहिलं तर चांगला फलंदाज आहे. आता मात्र चांगला फटका. चेंडूला ऑन द राईज केला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र जर पाहिलं तर या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 वर पोहोचली गेलेली आहे. चांगली बॅटिंग संदीप मार्फत. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज प्रेम जाधव. त्या चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी. यावेळेस पुढील बॉल चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. थोडासा कातक ठरू शकतोय, परंतु जर पाहिलं तर थ्रो थोडासा लेट आला. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. 2 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहतोय ही सुरुवात मात्र झालेली आहे. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर जीवदानी 11 बॉलिंग संघाची. आता मात्र गोलंदाज षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रेम जाधव यावेळेला खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 22चा इशारा आलेल्या पंचांचा. 1 धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 17. चेंडू टाकून झाल्यात 5 चेंडू जर पाहिलं तर डेफिनेटली 8 धावा खर्च होते. गोलंदाज प्रेम जाधव. चांगली सुरुवात त्याने देखील केलेली आहे आपल्या संघाकरता. 1 विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला खेळायचा होता ऑन साइडला. हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा लागल्या गेल्या आहेत. आता मात्र शेवटचा 1 षटक असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं कोणता नवीन गोलंदाज बीबी पाडा संघाकडून गोलंदाजी करण्यावरती. पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक ब्रेक. आता आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. रोहित नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता पाहिजे या षटकामध्ये जर पाहिलं तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल जीवदानी 11 बॉलिंग संघाचा, हे आता आपण पाहणार आहोत येणाऱ्या षटकामध्ये. तोपर्यंत जर पाहिलं तर ड्रिंक प्ले चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत.
रोहित नावाचा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हायबँडने सुरुवात करेल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाज रोहित 7वी असेल गोलंदाज. षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडूला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव मात्र कंप्लीट. थोडासा घातक ठरू शकतो यावेळेस मध्यरेच्या आतमध्ये, परंतु जर पाहिलं तर बॅकअप खराब झालेला आहे आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 19 या आकड्यावर पोहोचले गेलेले आहे. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं, परंतु विकेट किपर थोडासा चुकी करतोय पाहायला मिळाला आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या बॅटरने. धावसंख्या 19 धावा. गोलंदाज रोहित 7वी तयार. षटकातील दुसरा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला बॅटर संदीप थापड असेल. या वेळेला जर पाहिलं तर चेंडूला आयोबाने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. संतोष त्या ठिकाणी थोडीशी फ्लम्बिंग करतोय आणि त्याचाच फायदा उचलतात दोन्ही बॅटर. आणखीन या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. धावसंख्या 21 धावा. सिंगल्स आणि डबल्स वरती विश्वास आता मात्र जास्त दर्शवला जातोय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या 2 चेंडूवरती गोलंदाज रोहित 7वी. षटकातील तिसरा चेंडू असेल. 2 चेंडूमध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण त्याला थोडासा साथ मात्र देत नाहीयेत. आता मात्र षटकातील तिसरा चेंडू असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने तिसरा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला खोदून गायला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच मॅच बॉल आलेला आहे. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती. त्या चेंडूला जर पाहिलं तर सफल क्रॉस मध्ये येऊन चेंडूला टोलावतोय. चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र गोलंदाज रोहित 7वी थोडस स्ट्रगल करताना आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 10 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता पाहायचंय उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल त्याच्या माध्यमातून. षटकातील चौथा चेंडू असेल. यावेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे. थोडासा प्रेशर मध्ये आलेला आहे गोलंदाज. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतो. व्हाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा वैभव धूम सरांचा आलेला आहे. 1 धाव मात्र आणखी मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. 28 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र षटकातील चौथा चेंडू असेल. रोहित 7वी. यानंतर होणारा सामना असेल. यावेळेस शॉर्ट पेच चेंडू. चेंडूला स्लॉक स्वीप केला. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर विनंती असेल विघ्नाथ स्पोर्ट्स बेलकडी संघाचा कर्णधार, त्यानंतर जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचा कर्णधार. या 2 चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल ऑफ साइडला ते पडदा आहे बाउंड्री लाईनचा, त्याला आता मात्र जर पाहिलं तर थोडं मागे बसा. पडदा सोडून बसा प्लीज. विनंती असेल बेलकडी संघाचे खेळाडूंना विनंती असेल प्लीज आपण उठायचं आहे. तो पडदा आहे बाउंड्री लाईनचा, त्याला मात्र सोडून जर पाहिलं तर मागे बसायचं आहे. गोलंदाज रोहित 7वी खराब गोलंदाजी याच्या माध्यमातून आपण पाहतोय या निर्णायक षटकामध्ये. यावेळेला सुंदर फटका. आणखीन एक चेंडू जाईल का मैदानाच्या बाहेर? तर यस असं उत्तर आलेलं आहे. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर पाहिलं तर संदीप थापड याने षटकाराची हॅट्रिक
मात्र पूर्ण केलेली आहे. खराब गोलंदाजी रोहित सातवीच्या माध्यमातून भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. या निर्णायक षटकामध्ये थोडासा प्रेशर मध्ये आलेला आहे. आता मात्र जर पाहिलं तर चांगलं कमबॅक करावं लागेल गोलंदाज रोहित याला. षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावर 40 धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला पंचांचा. एक धाव आणखी मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 41 वर पोहोचली गेलेली आहे. खराब गोलंदाजी, खराब जर पाहिलं तर खराब लाईन लेंथने गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहित सात्विक. एक चांगला गोलंदाज आहे परंतु थोडासा जर पाहिलं तर थोडासा प्रेशर मध्ये येताना दिसतोय. त्याच्या विरोधात आपण बॅटर पाहतोय संदीप थापड याला, ज्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार अर्थाने मारलेले आहेत. अतिशय चांगला फॉर्म मध्ये तो आहे संदीप थापड हा बॅटर. स्ट्राईक एंडला असेल गोलंदाज रोहित तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका. आता मात्र चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. खराब गोलंदाजी रोहित सातवीच्या माध्यमातून निर्णायक षटक होता. स्लॉग ओव्हरचा षटक मात्र त्यांनी टाकला होता. खराब गोलंदाजी झालेली आहे त्याच्या माध्यमातून. धावसंख्या 47 धावा, 48 धावांचा टार्गेट असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव श्री अविनाशजी ठाकरे यांना विनंती करेन आणि स्वराज ठाकरे त्यांचे सुपुत्र स्वराज स्पोर्ट्सचे फ्युचर ऑनर. तर या ठिकाणी आपण पाहतोय की टॉस केला जाईल. एका बाजूने सोनसरी, एका बाजूने म्हात्रे ब्रदर्स. कोण बोलणार आहे तर बेलकडी संघ या ठिकाणी बोलतोय. म्हात्रे ब्रदर्स असा कॉल झालाय. सोनसरी या ठिकाणी आलेली आहे. आई सोनसरी मातेचं नाव या ठिकाणी आलंय. सन्मान्य श्री अविनाशजी ठाकरे यांना विनंती करेन की नक्कीच आपण असं नसतं बाबा. टॉस जिंकला गिरीश संघ, काय स्वीकाराल? फिल्डिंग. कारण काय? कारण की या सकाळपासून खेळात काय कारण जास्तीत जास्त खेळाडू जास्तीत जास्त कर्णधार फिल्डिंग स्वीकारतात पहिला टॉस जिंकल्याच्या नंतर. कमीत कमी 10 पर्यंत आम्ही थांबवायचा प्रयत्न करतात त्यांना. नक्कीच शुभेच्छा असेल. बेलकडी संघ जरी टॉस पराभूत झाला असला तर सुद्धा मॅच बाकी आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. मात्र तुम्हाला पहिल्याला बॅटिंग करायची आहे. कितीपर्यंत धावा बनवण्याचा एक प्रयत्न असेल? 30 ते 35. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. हा दुसरा सेमीफायनल आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत या मॅच नंतर. तर नक्कीच टॉस जिंकलाय गिरीश संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सागरजी माले सर. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय फायनल डे आहे या स्पर्धेचा, आई सोनसरी ट्रॉफीचा. आपण पाहतोय सुरू असलेला मॅच टायगर स्पोर्ट बीबीपाडा वर्सेस जीवदानी 11 बॉलिंग्स या दोन संघांदरम्यान सामना मात्र चालू आहे. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात आपण करणार आहोत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत बीबीपाडा संघाच्या माध्यमातून. एका बाजूला संतोष कोम, दुसऱ्या बाजूला कल्पेश असेल. कल्पेश कोठावले या पंचांचा इशारा आलेला आहे. देऊया दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज सनील सावरे गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हायवे एंडने सुरुवात करेल या धावा डिफेंड करण्यासाठी. 48 धावांचा टार्गेट लक्ष्य आहे. पायीचा आहे त्या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील बीबीपाडा संघाच्या माध्यमातून आता आपण येणाऱ्या 3 षटकामध्ये एकंदरीत पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला बॅटर संतोष कोम याच्यावरती जबाब विकेटने पहिला चेंडू असेल. आता मात्र जर पाहिलं तर चेंडू सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1 धाव मात्र अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाचा. अवंतरने सुरुवात.
झालेली आहे. गोलंदाज सनील तयार. षटकातील पहिला चेंडू असेल. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. खराब. यस, आता जर पाहिलं तर संधी मात्र होती झेल पकडण्याची, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल मात्र सुटला जातोय सनील याच्या माध्यमातून. कॉटन बॉलची संधी होती बॉलर सनील याला, परंतु ती संधी मात्र त्याने गमावलेली आहे. पाहिजे आहे त्या संधीचा कशा प्रकारे सोनं करेल बॅटर संतोष कोम. एक जीवनदान मिळालेलं आहे, त्याच्यावरती जर पाहिलं तर जबाबदारी आहे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. एका बाजूला संतोष, दुसऱ्या बाजूला कल्पेश कोठावले असेल. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर कल्पेश कोठावले. यावेळेस शॉर्ट पेच चेंडू, आता सुद्धा फटका फसलेला आहे. चेंडूच्या खाली गोलंदाज, आता मात्र कोणतीच चूक करणार नाहीये. फलंदाज होईल बाद तो म्हणजे कल्पेश कोठावले. बॅक टू द पवेलियन, गॉन. DJ Alpesh in the mix. धन्यवाद डीजे. तर आता मात्र जर पाहिलं तर पहिली विकेट डाऊन झालेली आहे. कल्पेश कोठावले मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता त्याचा, परंतु पाहिला तर मिस टाइम स्ट्रोक झाला होता. टायमिंग थोडीशी चुकीची साधली गेली होती त्या चेंडूवरती आणि तो मात्र झेल देऊन तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सनील सावरे याच्या माध्यमातून हा केला जातोय. पहिल्या षटकामध्ये अतिशय निर्णायक षटक आहे त्याच्या दृष्टिकोनातून. जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर जर पाहिलं तर दोन चेंडू आता मात्र लागोपाठची अतिशय सुरेख हाताळतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे टायगर स्पोर्ट बिबीवाडा संघाच्या माध्यमातून. साईनाथ भोईर असेल स्ट्राईक एंडला. साईनाथ भोईर अँड संतोष कोम या दोघांना आता मात्र डाव सावरावा लागेल. यावेळेला सुंदर फटका, चेंडूला फ्लेक केलाय. चेंडू जाईल डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावां साडी षटकार. षटकारांनी अकाउंट मात्र ओपन केलेला आहे. चौथा बॉल असेल. यावेळेला खेळायचा होता सफल अँड क्रॉस मध्ये येऊन. आता मात्र जर पाहिलं तर चेंडू जाईल मात्र निर्धाव. खराब शॉर्ट सिलेक्शन, खराब क्रिकेट त्याच्या माध्यमातून या चेंडूवरती झालेला आहे. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चेंडू टाकून दिले 4. सनील सावरे हा गोलंदाज आहे. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. या पहिल्या षटकामध्ये पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल सनील याच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला बॅटर साईनाथ भोईर जो षटकाराने आपलं अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. आता मात्र षटकातील 5वा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर फलंदाज साईनाथ भोईर साडे. यावेळेला ओव्हर पेच चेंडू, बॅक टू एज. फलंदाज बाद तो म्हणजे साईनाथ भोईर. बॅक टू द पवेलियन, गॉन. जर पाहिलं तर भरपूर धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे. आणि आपण जर पाहिलं तर 2 विकेट जर पाहिलं तर लवकर बाद झालेल्या पहिल्या षटकामध्ये प्रेशर मध्ये येतोय टायगर स्पोर्ट बिबीवाडा संघ. एक चांगला नामांकित संघ आहे, त्याच्यामध्ये भरपूर बॅटिंग लाईनअप आहे. परंतु जर पाहिलं तर निश्चितच चुकीचा फटका खेळून बाद झालेला आहे 2 बॅटर. आता मात्र प्रेम जाधव मैदानाच्या आतमध्ये नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. षटकातील शेवटचा बॉल असेल. सनील सावरे अतिशय चांगला कमबॅक त्याने केलेला आहे. स्वतःला सावरतोय, स्वतःला संघाला सुद्धा सावरतोय हा गोलंदाज सनील सावरे. षटकातील शेवटचा बॉल असेल. फलंदाज प्रेम साडे. आता मात्र जर पाहिलं तर जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. पाहिजे आहे किती धावांची गरज असेल या दुसऱ्या डावामध्ये, ते म्हणजे टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा या संघाला आता आपण पाहणार आहोत. भरपूर धावांची गरज असेल कारण पहिल्या षटकामध्ये खूपच कमी धावा या आलेल्या आहेत. टार्गेट असेल एकंदरीत 48 धावांचं आणि पाहिजे आहे या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला संतोष कोम याला पण पाहतोय, दुसऱ्या बाजूला प्रेम जाधव असेल नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज अमोल तळेकर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राऊंड द विकेटने सुरुवात करेल हा गोलंदाज. पाहिजे कशा प्रकारे या धावा डिफेंड करेल किंवा त्याच्या विरोधात बॅटर डॉमिनेट करतील हे आता आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहणार आहोत. गोलंदाज अमोल तळेकर
हायवे एंड सुरुवात करेल या षटकाची. अमोल तळेकर षटकातील पहिला चेंडू असेल बॅटर संतोष कोमसाठी. यावेळेला सुंदर फटका हवेमध्ये चेंडू जाईल इन टू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची सरासरी ही अद्यावत करायची आहे आणि त्याच प्रकारे त्याच मानाने तोच फटका खेळलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त करतोय. आता मात्र 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 36 धावांची गरज असेल. गोलंदाज अमोल तळेकर तयार. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेला सुंदर फटका चेंडू जाईल 20 मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर आपण गिअर चेंज केलेला आहे बॅटर संतोष याने. भरपूर धावांची गरज असेल या 2 षटकामध्ये. आधी आता पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये चौकार आलेला आहे. दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार प्राप्त करतोय संतोष कोम हा बॅट. आता मात्र 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 30 धावांची गरज असेल. 10 चेंडू 30 धावांची गरज. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. भरपूर धावांची गरज असेल. गोलंदाज अमोल तळेकर याला आता मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याने एकंदरीत 10 धावा त्याने खर्च केलेला आहेत. आता मात्र चांगला लेन मध्ये गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावर नियंत्रण त्याला मात्र ठेवावं लागेल संतोष विरोधात. आता मात्र पावलांमध्ये चुकतोय. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अमोल तळेकर हा गोलंदाज त्याला आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक करणं गरजेचं आहे कारण त्याच्या विरोधात जर पाहिलं तर संतोष कोम सारखा चांगला बॅटर आहे स्ट्राईक एंडला. राईट आर्म राऊंड विकेटने षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका चेंडूच्या खाली पाहायचं आहे काय करते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा एकंदरीत लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय खराब गोलंदाजी गोलंदाज अमोल याच्या माध्यमातून केली जाते. ज्या प्रकारची सुरुवात केली होती गोलंदाज सनील सावरे याने फारच कमी धावा त्याने खर्च केल्या होत्या. सनील याने पहिल्या षटकामध्ये 8 धावा एकंदरीत त्याने खर्च केल्या होत्या परंतु त्याच्या कामगिरीवरती पाणी फिरण्याचं काम मात्र केलेलं आहे गोलंदाज अमोल तळेकर याने. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 16 धावा त्याने खर्च केलेला आहे. बॅटर संतोष कोम यावेळी जर पाहिलं तर अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगल्या टच मध्ये तो आहे. त्याच्या माध्यमातून चांगला फटके या येताना दिसत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये अमोल तयार. यावेळेस अतिशय सुंदर डिलिव्हरी अपील केली जाते पंचांना जर पाहिलं तर अपील मात्र केलेली आहे परंतु जर पाहिलं तर पंच यावेळेस सहमत काही होताना दिसत नाहीयेत. चेंडू जाईल आता मात्र निर्धाव. अतिशय सुंदर कमबॅक गोलंदाज अमोल मार्फत. चेंडूला ब्लॉक केला होता. चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगला कमबॅक केला जातो या चेंडूवरती. गोलंदाज अमोल तळेकर 4 चेंडू टाकून झाले. षटकातील 5वा बॉल असेल बॅटर संतोष याला. संतोष अतिशय चांगला टच मध्ये तो आहे. यावेळेस फुलटास बॉल चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगले बॅटिंग संतोषच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रेशर मध्ये आलेला होता टायगर स्पोर्ट बिबेडा संघ. या 2 षटकामध्ये आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक 11 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावर 18 धावांची गरज असेल. धावसंख्या 30 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 30 धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत. 18 धावांची गरज. यावेळेला आता मात्र सुंदर फटका चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला शॉर्ट पिच चेंडूच्या हाताने केली होती. त्या चेंडूला जर पाहिलं तर बॅकफूट वरती येऊन चेंडूला लॉफ्ट केला होता. चेंडूला पाठवतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या 37 धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक 11 धावांची गरज. गोलंदाज संदीप थापड तयार. यावेळेस फुलारल्यांचा बॉल. चेंडूला जर पाहिलं तर चेंडूला सरळ बॅटने चेंडूला खेळून काढतो. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये.
आणि जर पाहिलं तर चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद विजय. तर अतिशय सुंदर बॅटिंग जर पाहिलं तर संतोषच्या माध्यमातून त्यांनी मात्र आता डॉमिनेट केलेला आहे गोलंदाजावरती. गोलंदाज संदीप थापड तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. एवढ्याच फुलरल्यांचा बॉल चेंडूला स्लॉक स्वीप केला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे संतोष. बॅक टू द पवेलियन गॉन. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर संतोष कोम्याचा, परंतु जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये एक चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं कमबॅक झालेलं आहे जीवदानी 11 बॉलिंग संघाच्या माध्यमातून या चेंडूवरती. आता मात्र जर पाहिलं तर यावेळेस कमबॅक केलेला आहे बॉलिंग संघाने. पाहायचं कोणता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. संतोषच्या जाग्यावरती पाहायचं आहे कोणता नवीन बॅटर तारणहार ठरेल टायगर स्पोर्ट बीबीवाडा या संघाचा. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. अजित माली येतोय नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यास तयार होईल. एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये अजित माली नावाचा बॅटर. त्याला आता मात्र जर पाहिलं तर संघाला सावरावं लागेल. कमबॅक त्याला करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. जर पाहिलं तर यावेळेस एक महत्वाचा गडी बाद झालेला संतोष कोम सारखा एक बॅटर बाद झालेला आहे. संतोषाचा तर विचार केला त्याच्या बॅट मधून एकंदरीत 4 षटकार त्यानंतर 2 चौकार 2 वेळा सिंगल धाव त्याने कंप्लीट केला. अतिशय चांगली बॅटिंग केली. 34 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 34 धावांची एक उपयुक्त बॅटिंग केलेली आहे या बॅटरने संतोषाने. आता मात्र तो झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. त्याच्या जाग्यावरती नवीन बॅटर आलेला आहे अजित माळी. अजित माळी सारखा हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे बीबीवाडा या संघाचा. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक चेंडू बॅटची. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का नाही तर चेंडू पडतोय. नो मॅन लँड में ट्रॅव्हल चेंडू जाईल मात्र फाईन लेगला. एकदा मात्र कंप्लीट थोडासा घातक ठरू शकतो यावेळेस, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावाने संघाची धावसंख्या 44 वरती पोहोचली गेलेली आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावांची गरज. रिव्ह्यू घेतलेला आहे. धावसंख्या 44. 2 चेंडूचा खेळ शिल्लक 4 धावांची गरज असेल. 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा या संघाला स्ट्राईक एंडला प्रेम जाधव असेल. प्रेम जाधव तो संदीप थापड. षटकातील 5वा बॉल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी आणि काय करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. तर अतिशय सुंदर गोलंदाजी चांगला कॉमबॅक केलेला आहे या 3 चेंडू मध्ये गोलंदाज संदीप याने. आता मात्र आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. बॅटर बाद झालेला तो म्हणजे आपण जर पाहिलं तर जितू याने षटकार मारला तर आदरणीय सन्मान्य शाहिदजी अन्सारी साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. बॅटर जितू याने लक्षात घ्यायचं आहे. जितू याला सुवर्ण संधी आहे. शाहिदजी अन्सारी यांच्या माध्यमातून केसीए चे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. बॅटर जितू माळी याला पाहिजे आहे या संधीचा कशा प्रकारे सोनं करेल बॅटर जितू माळी असेल स्ट्राईक एंडला. शेवटचा बॉल असेल. यावेळेस चेंडूला काय करते मैदानाच्या ड्राईव्ह करते. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न काय घडते मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे जीवदानी 11 बॉलिंग संघ. कॉंग्रॅच्युलेशन जीवदानी 11 बॉलिंग संघ आणि हार्ड लक टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघ. फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे जीवदानी 11 बॉलिंग या संघाने. अंतिम षटकामध्ये जर पाहिलं तर संदीप थापड यांनी 17 धावा एकंदरीत डिफेंड केलेल्या आहेत.